गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आपण काय स्टडी करत होतो? फोर्स ऑन मूव्हिंग चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर त्याचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बघा. ओके, व्हेन ए चार्ज्ड पार्टिकल is moving when a charged particle is moving inside uniform magnetic field ज्यावेळी एखादा चार्ज पार्टिकल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होतो, ओके, देन मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज, म्हणजे त्या चार्जवर काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते फोर्स एक्झर्ट करणार आहे. त्याला काय म्हणणार आपण? मॅग्नेटिक फोर्स असं म्हणणार आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय बघा, एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू फी बार क्रॉस बी बार, हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला क्यू फी क्रॉस बी म्हणजे काय असतं? फी बी साइन थीटा असतं. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला क्यू फी बी साइन थीटा. ठीक आहे. फिर थीटा म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या. वेअर थीटा इज इक्वल टू अँगल बिटवीन फी बार अँड बी बार, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी यांच्यामधला जो अँगल आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन यांच्यामधला जो अँगल आहे तो काय असणार आहे? थीटा असणार आहे. ठीक आहे. आता हा मॅग्नेटिक फोर्स कधी ऍक्ट होणार नाही. ओके, म्हणजे चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे आणि मॅग्नेटिक फोर्स नाहीये, असं कधी होणार आहे? देर इज नो मॅग्नेटिक फोर्स when number 1 particle is neutral. म्हणजे एखादा न्यूट्रल पार्टिकल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड मधून जात असेल तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स क्रिएट होणार नाही. कारण न्यूट्रल पार्टिकल म्हणजे क्यू इज इक्वल टू काय होणार आहे? 0. आणि क्यू 0 म्हणजे काय होणार आहे? फोर्स इज इक्वल टू 0 येणार आहे. सेकंड, पार्टिकल इज ॲट रेस्ट. म्हणजे चार्ज पार्टिकल आहे परंतु तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे, रेस्ट मध्ये. मॅग्नेटिक फील्ड मध्ये रेस्ट मध्ये असेल तर त्याच्यावर फोर्स क्रिएट होणार नाही. ओके, बिकॉज फी इज इक्वल टू 0 येणार आहे या केसमध्ये. ओके, फी इज इक्वल टू 0. म्हणजे पार्टिकल म्हणजे चार्ज पार्टिकल जरी असेल आणि तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला सुद्धा असेल तर त्याच्यावर फोर्स क्रिएट होत नाही. मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर कुठलाही फोर्स एक्झर्ट करत नाही. थर्ड, when theta is equal to 0 असेल, when theta is 0, theta is 0 म्हणजे काय होणार आहे? दॅट इज व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड हे काय पाहिजेत? थीटा 0 किंवा पाय रेडियन जरी असला, व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड पॅरलल किंवा अँटी पॅरलल जर असतील तर. ओके, तर त्यावेळी देखील म्हणजे चार्ज पार्टिकल मोशन मध्ये आहे परंतु ज्या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शन पार्टिकल जर निघालेला असेल, ओके, ज्या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शन किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शन पार्टिकल चार्ज पार्टिकल असेल आणि तो जात असेल तर त्याच्यावर फोर्स क्रिएट होणार नाही. ओके, आता आणखी एक महत्वाची गोष्ट, हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो कसा आहे लक्षात घ्या. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये बघितलं तर फोर्सची डायरेक्शन जी आहे, मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी आहे बघा. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स
direction of magnetic force is perpendicular to both phi bar and b bar. तर ही क्रॉस प्रोडक्टची प्रॉपर्टी आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल इफ सपोज सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार असेल, ठीक आहे. वेक्टर टॉपिक मध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे की इफ सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार असेल तर सी बार हा वेक्टर कसा असणार आहे, ए बार आणि बी बार या दोघांनाही परपेंडिक्युलर असणार आहे. ए बार आणि बी बार या दोन्ही वेक्टरला काय असतो, सी बार परपेंडिक्युलर असतो. तसंच इथं एफ बार इज इक्वल टू क्यू हा एक स्केलर क्वांटिटी आहे. व्ही बार क्रॉस बी बार म्हणजे फोर्स जो आहे तो व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांनाही परपेंडिक्युलरच असणार आहे, नेहमी लक्षात घ्या. म्हणजे व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्डचं जे प्लेन आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर फोर्स असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी या डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड काहीतरी या डायरेक्शन असेल, तर व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांना परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे काय येणार आहे, एक तर इनवर्ड फोर्स तरी येणार किंवा आउटवर्ड फोर्स तरी येणार आहे. लक्षात घ्या, इट इज आयदर इनवर्ड और आउटवर्ड. म्हणजे फी आणि बी चं जे प्लेन आहे त्या प्लेनला काय असणार आहे, तो परपेंडिक्युलर असणार आहे. लक्षात येत आहे, दॅट इज फोर्स इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ फी बार अँड बी बार. फी बार आणि बी बार ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनला काय असणार आहे, ते परपेंडिक्युलर असणार आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, इथं जो फोर्स आहे लक्षात घ्या, फोर्स जो आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स इज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी आहे ना. परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पण आहे. आणि परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी असेल तर काय होतंय, म्हणजे फोर्स कंटिन्युअसली जर व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर राहत असेल तर ती कुठली मोशन होते, इट इज अ सर्क्युलर मोशन. लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर आपण सर्क्युलर मोशन मध्ये बघितलंय, फोर्स कंटिन्युअसली परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी असेल देन पाथ काय असणार आहे, पाथ इज सर्क्युलर असणार आहे. पाथ इज सर्क्युलर म्हणजे चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मधून जर मूव्ह होत असेल, चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह होत असेल तर मॅग्नेटिक फोर्समुळं मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावर ऍक्ट होणार आणि त्या मॅग्नेटिक फोर्समुळे काय होणार, तो सर्क्युलर पाथने ट्रॅव्हल करणार आहे. लक्षात घ्या, इट विल ट्रॅव्हल अलॉंग दी सर्क्युलर पाथ, देर विल बी सर्क्युलर मोशन. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कारण फोर्स हा नेहमी परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी असणार आहे. आणि फोर्स ज्यावेळी कंटिन्युअसली परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी असतो त्यावेळी काय होणार आहे, पाथ जो आहे तो सर्क्युलर असणार आहे अँड देअरफॉर देयर इज अ सर्क्युलर मोशन. सो चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण सोडला तर तो सर्कल मध्ये मूव्ह होणार. लक्षात घ्या, इट मूव्हज अलॉंग अ सर्क्युलर पाथ, इट मूव्हज ओनली अलॉंग द सर्क्युलर पाथ. ओके, आता या फोर्सची डायरेक्शन सांगण्यासाठी म्हणजे क्यू हा चार्ज पार्टिकल फी व्हेलॉसिटीने बी या मॅग्नेटिक फील्ड मधून जात असेल तर फोर्सची डायरेक्शन काय येणार आहे, तर ती फोर्सची डायरेक्शन काढण्यासाठी एक रूल आहे, त्याला काय म्हणतो आपण, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असं म्हणतो. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण आता स्टडी करूया. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो कशासाठी यूज करायचा, टू डिटरमाइन डायरेक्शन ऑफ this force, direction of force on charged particle, direction of magnetic force. लक्षात घ्या, magnetic force on charged particle when it is moving inside magnetic field, when it is moving inside magnetic field. आताच मी तुम्हाला सांगितलं तर फोर्सची डायरेक्शन कशी असते, व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांनाही परपेंडिक्युलर असते. ओके, आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार लक्षात घ्या,
याच्यामध्ये काय करायचं आहे, स्ट्रेच थंब, forefinger and middle finger of your left hand. So that they are mutually perpendicular to each other. ओके, काय करायचं लक्षात घ्या, लेफ्ट हँडचं 3 फिंगर जे आहेत ते कुठले, एक म्हणजे थंब, forefinger and middle finger. Okay, so this is thumb, this is forefinger and this is middle finger. हे 3 फिंगर जे आहेत 1 2 3 हे तिन्ही काय करायचे आहेत, स्ट्रेच करायचे आहेत. कशा प्रकारे, सो दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, तर याच्यामध्ये जर मॅग्नेटिक फील्ड 4 फिंगरच्या डायरेक्शन असेल, ओके, if magnetic field is in direction of the forefinger, middle finger is in direction of the velocity असेल, तर thumb will give the direction of the force. Thumb will give the direction of the force. लक्षात घ्या, thumb will give direction of the force. तर या पद्धतीने हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे. जर फोर फिंगर इज इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल, मिडल फिंगर जर मोशनच्या डायरेक्शनात धरला, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनात धरायचं, मिडल फिंगर मोशनच्या डायरेक्शनात धरायचं, त्यावेळी थंब काय दाखवणार आहे, तुमची फोर्सची डायरेक्शन दाखवणार आहे. इट विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ द फोर्स. ओके, सो दिस इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. म्हणजे फोर्सची डायरेक्शन काढण्यासाठी, फोर्स कुठल्या डायरेक्शन असेल हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला तो वापरता येईल. म्हणजे एक्झाम्पल घेऊया, सपोज magnetic field is in this direction and particle is moving in this direction. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच वेलॉसिटी असेल तर काय होणार, देयर विल नॉट बी एनी फोर्स. हे आपण डिस्कस केलेलं आहे. This is direction of the magnetic field. And direction of motion is like this. Suppose particle जो आहे तो या डायरेक्शन निघालाय. So this is B bar, this is V bar. आता हा जो चार्ज पार्टिकल निघालेला आहे, क्यू हा चार्ज पार्टिकल फी या व्हेलॉसिटीने या डायरेक्शन निघालाय, लक्षात घ्या. ठीक आहे, तर याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स कसा असेल, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे की बी बार आणि फी बार या दोघांनाही परपेंडिक्युलर किंवा बी बार आणि फी बारचं जे प्लेन आहे, आता बी बार आणि फी बारचं प्लेन म्हणजे तुमच्या स्क्रीनचं प्लेन, त्या स्क्रीनच्या प्लेनला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, फोर्स विल बी परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड फी बार. आता बी बार आणि फी बारला परपेंडिक्युलर म्हणजे कसं येणार आहे, एक तर इनवर्ड येणार किंवा आउटवर्ड येणार. फोर्स इनवर्ड येणार का आउटवर्ड येणार एक्झॅक्टली, तर तुम्हाला काय करावं लागेल, फोर फिंगर जे आहे ते या डायरेक्शन होल्ड करावं लागेल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन. ओके, फोर फिंगर जे आहे ते मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन धरावं लागणार. त्याच्यानंतर मिडल फिंगर जे आहे तुमचं, मिडल फिंगर जे आहे ते मोशनच्या डायरेक्शन असं धरावं लागणार, मिडल फिंगर. बाकीचे फिंगर इथं असे गुंडाळलेले असणार आहेत.
ओके, त्यावेळी थंब जो आहे तो थंब तुमचा कुठं असणार, लेफ्ट हँड हा झाला फोर फिंगर विच इज इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर जे आहे ते असं मोशनच्या डायरेक्शनात धरावं लागेल. थंब जो आहे तो इनवर्ड असणार आहे. ओके, थंब कसा असणार आहे, इनवर्ड, अँड देअरफॉर डायरेक्शन ऑफ फोर्स इज इनवर्ड. ओके, सो डायरेक्शन ऑफ फोर्स विल बी इनवर्ड असणार आहे या केसमध्ये. लक्ष देत आहे. सो या पार्टिकलवर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, फोर्स विल बी या सर्कल अँड क्रॉस, दिस इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे पार्टिकल जो आहे तो आहे तसा स्ट्रेट जाणार नाही, तो आतमध्ये काय होणार आहे, मूव्ह व्हायला लागणार, आतमध्ये सर्क्युलर पाथनं ट्रॅव्हल करणार आहे. किंवा दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. सपोज दिस इज मॅग्नेटिक फील्ड. इन दिस केस फोर्स कसा येणार आहे, फोर्स इज इनवर्ड. दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. सर्कल क्रॉस म्हणजे काय, कसली डायरेक्शन असते म्हणून सांगितलंय मी, आठवते का? सर्कल क्रॉस म्हणजे इनवर्ड. इनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी बार. आणि पार्टिकल जो आहे तो लेफ्ट टू राईट असा निघालाय विथ व्हेलॉसिटी व्ही. आता जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड लागत नाही, सपोज इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, एवढ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, एवढ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. तर जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड लागत नाही तोपर्यंत स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करणार, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर केल्या त्याच्यावर काय होणार आहे, मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट व्हायला लागणार आहे. आता या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी येणार बघा. तर हे बघा, बी बार इनवर्ड डायरेक्शन आहे, दुसरी डायरेक्शन म्हणजे फी बारची डायरेक्शन कशी आहे, लेफ्ट टू राईट, म्हणजे फोर्सची डायरेक्शन या दोघांनाही परपेंडिक्युलर म्हणजे कशी येणार आहे, लेफ्ट टू राईट एक डायरेक्शन झाली, इनवर्ड आउटवर्ड एक डायरेक्शन झाली, तर कुठली डायरेक्शन राहणार, जरा इमॅजिन करा. अशा दोन डायरेक्शन झालेले आहेत, एक लेफ्ट टू राईट, एक इनवर्ड, तिसरी डायरेक्शन कुठं राहिली, तीन ऍक्सेस कन्सिडर करायचं, एक्स वाय झेड ऍक्सेस, अपवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन राहिली. मग फोर्स एक्झॅक्टली अपवर्ड क्रिएट होणार का डाऊनवर्ड क्रिएट होणार, हा आता क्वेश्चन आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, अपवर्ड. फोर फिंगर इज इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड धरावं लागेल. हा लेफ्ट हँड आहे, लक्षात घ्या. फोर फिंगर इज इन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इनवर्ड धरावा लागणार. ओके. त्याच्यानंतर मिडल फिंगर जो आहे तो मोशनच्या डायरेक्शनला धरावा लागणार. लक्षात येते का बघा, एक मिनिट. आता स्क्रीन मध्ये तुम्हाला काय दिसत असणार, माझा लेफ्ट हँड जो आहे तो राईट हँड सारखा दिसत असणार आहे. ठीक आहे. तर बी ची डायरेक्शन इनवर्ड, मोशनची डायरेक्शन टुवर्ड्स म्हणजे लेफ्ट टू राईट या पद्धतीने डायरेक्शन येणार आहे, अँड देअरफॉर थंबची डायरेक्शन काय येणार आहे, अपवर्ड येणार आहे. सो फोर्स विल ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. जे पार्टिकल जो आहे तो असा सर्क्युलर पाथ परफॉर्म करणार, म्हणजे सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड असेल तर तो वर ऍक्ट होणार, लक्षात घ्या. ओके. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल लक्षात येतोय का बघा. ते तुमचं तुम्ही होल्ड करून धरा. इथं स्क्रीनवर मला डायरेक्टली दाखवता येणार नाही तसं, कारण स्क्रीनवर माझा लेफ्ट हँड तुम्हाला राईट हँड सारखा दिसत असणार, राईट हँड लेफ्ट हँड सारखा दिसत असणार. आता हा जो हात आहे माझा तो राईट हँड आहे ऍक्च्युली, परंतु ते स्क्रीनवर फ्रंट कॅमेरा असल्यामुळे लेफ्टचा राईट वगैरे दिसत असणार, त्याच्यामुळे स्क्रीनवर एक्झॅक्टली तुम्हाला ते कळणार नाही. तुम्ही तुमचे जे हँड्स आहेत, हँडचे फिंगर जे आहेत ते ओरिएंट करून बघा त्या डायरेक्शन. म्हणजे सुरुवातीला काय करायचं लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन तुमचं काय करायचं आहे, फोर फिंगर जे आहे ते ओरिएंट करायचं अगोदर, म्हणजे फॉर एक्झाम्पल इनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. इनवर्ड डायरेक्शन फोर फिंगर फिक्स केल्यानंतर ते फिक्स ठेवून काय करू शकतो आपण, हँड रोटेट करू शकतो असा. कधीपर्यंत, जोपर्यंत मिडल फिंगर मोशनच्या डायरेक्शन येत नाही तोपर्यंत. ओके. आणि त्यावेळी थंबची डायरेक्शन बघायची आहे, तर थंबची डायरेक्शन अपवर्ड येते का डाऊनवर्ड येते.
तर इट इज इन अपवर्ड डायरेक्शन. So direction of force is upward. किंवा असं काढता येते का बघा त्याच्याऐवजी. त्याच्यासाठी आपण ऍझ्युम करूया की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, म्हणजे हे जर अवघड पडत असेल तर असं काढता येते का बघा. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस आणि तुमच्याकडे आउटवर्ड डायरेक्शन सपोज झेड ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू फी बार क्रॉस बी बार ना. आता व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन आहे बघा, आय कॅप डायरेक्शन आहे ना. व्हेलॉसिटी या डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह एक्स क्रॉस. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, इनवर्ड आहे ना. इनवर्ड म्हणजे काय ना, झेड आपण आउटवर्ड झेड पॉझिटिव्ह घेतलंय, इनवर्ड झेड काय करूया, निगेटिव्ह घेऊया. तर मग इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे मायनस इथं के कॅप येणार. आता आय क्रॉस के काय येणार सांगा, आय क्रॉस के आठवते का, आय क्रॉस के मायनस साइन ऍज इट इज. हे बघा, आय जे के क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह असते माहिती आहे ना, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. आता आय क्रॉस के म्हणजे अँटी क्लॉकवाईज जायचं आहे आपल्याला, म्हणजे ते काय येणार आहे, मायनस जे कॅप येणार आहे, मायनस जे कॅप. सो मायनस जे कॅप, सो मायनस मायनस काय होणार आहे, प्लस जे कॅप, आणि प्लस जे कॅप म्हणजे काय होणार आहे, पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन म्हणजे अपवर्ड फोर्स ऍक्ट होणार. हे असं देखील काढू शकताय तुम्ही, अपवर्ड डायरेक्शन. किंवा इथं आता लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल ही फर्स्ट केस आहे, फोर्सची डायरेक्शन इथं आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने इनवर्ड काढलेली आहे. आता ते क्रॉस प्रोडक्ट डायरेक्शन इनवर्ड येते काय बघूया. हे बघा, बी बारची डायरेक्शन कशी येणार आहे, आता बघा, एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू फी बार क्रॉस बी बार. हे फक्त डायरेक्शन इथं ठेवूया. आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन अगोदर ठेवा, व्हेलॉसिटी अपवर्ड आहे ना, अपवर्ड म्हणजे प्लस जे कॅप क्रॉस बी बार म्हणजे काय आहे, टुवर्ड्स राईट आहे बी बार या केसमध्ये, दॅट इज प्लस आय कॅप. आणि जे क्रॉस आय, हे बघा, जे क्रॉस आय म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज यायला लागले, जे क्रॉस आय म्हणजे मायनस के. सो फोर्सची डायरेक्शन ही मायनस केच असली पाहिजे. आता मायनस के म्हणजे इनवर्ड ना, कारण आउटवर्ड झेड ऍक्सिस कसं दाखवलाय मी, त्या प्लेन मधून आउटवर्ड दाखवलाय. सर्कल डॉट हे अगोदर सिंबल लक्षात द्या, सर्कल डॉट म्हणजे आउटवर्ड आणि सर्कल क्रॉस म्हणजे इनवर्ड. आता मायनस के कॅप म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह झेड येणार ना, निगेटिव्ह झेड म्हणजे इनवर्ड येणार. सो फोर्स इज देअर फॉर इनवर्ड. जर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरता येत नसेल तर क्रॉस प्रोडक्ट वापरलं तरी चालेल, लक्षात घ्या. तर त्यासाठी क्रॉस प्रोडक्ट साठी माहिती पाहिजे तुम्हाला, काय आय क्रॉस जे काय असतं सांगा, के असतं. म्हणजे त्यासाठी सर्कल लक्षात ठेवा, हे सर्कल माहिती आहे ना सगळ्यांना, आय कॅप जे कॅप के कॅप. क्लॉकवाईज ला प्लस साइन घ्यायचं असतं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज ला मायनस साइन घ्यायचं असतं. मायनस 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 म्हणजे आय क्रॉस के हे अँटी क्लॉकवाईज लक्षात घ्या. आय क्रॉस के म्हणजे अँटी क्लॉकवाईज लो, आणि आय क्रॉस के म्हणजे काय येणार आहे, मायनस जे येणार. आय क्रॉस जे म्हणजे के येणार आहे, आणि जे क्रॉस आय काय येणार आहे, मायनस के येणार आहे.
परत आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. सपोज मॅग्नेटिक फील्ड इज इन दिस डायरेक्शन. Magnetic field is in this direction. And particle is moving like this. Particle is moving in this direction. This is B bar and this is phi bar. तर डायरेक्शन ऑफ फोर्स, तर सुरुवातीला सांगा कशी येणार डायरेक्शन ऑफ फोर्स. दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे कशी येणार. दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे बी बार देखील स्क्रीनच्या प्लेन मध्ये आहे, व्ही बार देखील स्क्रीनच्या प्लेन मध्ये, बरोबर. दोघांनाही परपेंडिक्युलर म्हणजे एकतर इनवर्ड येणार किंवा आउटवर्ड येणार. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अगोदर डायरेक्शन काढूया. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार ओरिएंट फिंगर ओरिएंट करून बघा. 4 फिंगर लेफ्ट हँड घ्यायचा, 4 फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं, त्याच्यानंतर मिडल फिंगर मोशनच्या डायरेक्शननं, तर थंब जो आहे तो कसा येतोय, इनवर्ड येतोय, इनवर्ड. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार डायरेक्शन जी आहे ती फोर्सची इनवर्ड येते, इनवर्ड फोर्स. आता आयजेकेच्या स्वरूपात डायरेक्शन काढून बघूया. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, this is y axis, x axis, y axis and सर्कल डॉट म्हणजे सपोज झेड ऍक्सिस आहे, म्हणजे आउटवर्ड झेड ऍक्सिस. आउटवर्ड म्हणजे काय आहे, आउटवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस आहे आणि इनवर्ड म्हणजे निगेटिव्ह झेड ऍक्सिस. ठीक आहे. आता फोर्सची डायरेक्शन म्हणजे एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू फी बार क्रॉस पी बार असते. आता फी बारची डायरेक्शन लिहूया. फी बारची डायरेक्शन काय येणार सांगा, मायनस आय कॅप येणार, कारण तो अपोजिट टू द एक्स ऍक्सिस निघालाय. क्रॉस बी बारची डायरेक्शन अपवर्ड म्हणजे काय आहे, प्लस जे कॅप आहे, कारण पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन तो निघालाय. आता मायनस साइन ऍज इट इज, आय क्रॉस जे म्हणजे काय असतं, के असतं. आय क्रॉस जे म्हणजे के, आणि इथं डायरेक्शन आलेले फोर्सची मायनस के कॅप. मायनस के कॅप म्हणजे नेगेटिव्ह झेड डायरेक्शन, आणि नेगेटिव्ह झेड डायरेक्शन म्हणजे फोर्स कसा येणार आहे, इनवर्ड फोर्स. फोर्सची डायरेक्शन इनवर्ड येणार आहे. तर या पद्धतीने काय करू शकतो आपण, मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन जी आहे ती फाइंड आउट करू शकतो.